नियती म्हणजे काय? जे नियत आहे, जे निश्चित आहे त्याला नियती असं म्हटलं जातं. नियती म्हणजे जे मला स्वीकारावंच लागते, ज्याच्यातून पर्याय नाही, असं जे काही आहे ती माझी नियती आहे. म्हणून ते नियत आहे, निश्चित आहे आणि ते मला भोगणं क्रमप्राप्त आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याचा मला स्वीकार करावा लागेल असं ते आहे, किंवा मला निश्चितपणे तसं ते घेऊन जाणार आहे, ती नियती आहे. नियती ही काहीतरी कार्यकारण भाव त्याच्या पाठीमागे असेल, परंतु ते मला माहीत नाही. कारण प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी कार्यकारण भाव असतो. त्याचं कारण शोधलं तर काहीतरी कारण निघू शकेल असं असतं, परंतु ते कारणाचं मला माहीत असो किंवा नसो, मला त्या प्रक्रियेतून जावं लागतं, जी माझी नियती असेल त्या प्रकारे. आणि म्हणून या सृष्टीमध्ये जे काही घडतं की ज्याचा आपल्याला काही निश्चित अर्थ सांगता येत नाही, ती सगळी नियतीच आहे. किंवा त्याचा अर्थ जरी सांगता येत असेल, ती अनिवार्य रूपाने जर घडत असेल तर ती नियतीच आहे. जिच्यामधून आपली सुटका होऊ शकत नाही असं जे काही येतं त्याला आपण नियती म्हणत असतो. आपल्या जीवनामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याचा आपल्याला स्वीकार करावा लागला, आपण त्याचं काही कारण शोधू शकत नाहीत, किंवा कारण माहीत असलं तरी आपल्याला तिथे काही विलाज नाही. समजा आपल्याला जो काही आपल्याला रंग आपला आहे, गोरा, काळा, सावळा, तर हा रंग आपण चॉईस केलेला नाही, तो आपल्याला मिळालेला आहे. मग ही काय आहे? ही आपली नियती आहे. आपलं जे नाक आहे हे असंच का, हे दुसऱ्यासारखं का नाही, ते फलाण्यासारखं का नाही, याचा आपण विचार करू शकत नाहीत. कारण जे मला मिळालंय तेच माझी नियती आहे. म्हणजे हा जो जन्माचा भाग आहे की मी पुरुष असावा का मी स्त्री म्हणून जन्माला यावं, हे जे काही ठरतं ती पण काय आहे? नियती आहे. असेल त्याच्या पाठीमागे काही कारण, परंतु ते माझ्यासाठी आता निश्चित झालेलं आहे आणि मला त्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. असं जे काही आहे ती सगळी नियती आहे. आता एखाद्या मुलाला जन्मताच बुद्धिमत्ता जास्त असते, एखाद्याला कमी असते. एखादा कोण्या क्षेत्रामध्ये एकदम प्रभावी असतो तर एखादा दुसऱ्या क्षेत्रामध्ये. असं जे आहे की एकाच आईवडिलाच्या पोटी जन्माला आलेली, एकाच वातावरणात वाढलेली 4 मुलं वेगवेगळ्या प्रकारची असतात. तर ही काय आहे? ही ज्याची त्याची नियती आहे. कुठंतरी कशामुळे तरी ते नियत झालेलं आहे, ते ठरलेलं आहे, ते तसं होणार आहे.
छोट्या छोट्या अनंत लाटा, त्याच्यानंतर मोठी लाट, त्याच्यानंतर मग त्याच्या मोठ्या लाटेमध्ये रूपांतर होणार आणि पुन्हा ते येऊन किनाऱ्यावर धडकणार. तर आता हे काय आहे नेमकं, हे कोणी ठरवलं? ही मोठी लाट विशिष्ट मोठी होईल हे कोणी ठरवलं? तर हे सगळं एक संयोगाचा भाग आहे. अनंत अनंत गोष्टीच्या कारणाचा परिणाम म्हणून एखादा संयोग घडत असतो. तर तो संयोग तशा पद्धतीने निश्चित झालेला असतो, तर त्याला आपण नियती म्हणू शकतो. ज्या ज्या वेळेस माणसाला एखाद्या गोष्टीचं आकलनही होत नाही, परंतु त्या गोष्टीमधून जावं लागतं, तर ती त्याची नियती असते. आणि म्हणून काय आहे की प्रत्येकाला आपापल्या नियतीचा स्वीकार करावा लागतो. आता बऱ्याच जणाला ही शंका येते मनामध्ये की जर सगळं काही नियत आहे का, सगळं काही निश्चित आहे का, मग माझ्या पुरुषार्थाला काही स्थान आहे का नाही, मग मी नेमकं काही करावं का नाही, मग नियतीवर सोडून मी शांत बसावं का? ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या डोक्यामध्ये मग गोंधळ घालतात. तर हा सगळा गोंधळ केवळ आपला अज्ञानपणा आहे. कारण आध्यात्मिक विषय ही खूपच समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. ती सहजासहजी लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं लक्षात आलं, परंतु ती सहजासहजी लक्षात येणारी गोष्ट नसते. आणि म्हणून नियतीने जे निश्चित केलेलं आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही. मी जे करू शकतो ते मी करायला पाहिजे. जितकी माझ्यामध्ये शक्ती आहे, जेवढं माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, ते सर्व सामर्थ्य, ती माझी तेवढी शक्यता मला साकार करण्याचा प्रयत्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि ते माझ्या नियतीमध्येच येतं. कारण काय आहे की जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामधूनच आपल्या पुढली गती नक्की होणार आहे. आणि म्हणून जसं त्या जनावराला आपण दाव्यानं बांधलेलं असतं, ते इकडे तिकडे फिरू शकतं, बसू शकतं, उठू शकतं, सर्व हालचाली करू शकतं, खायचं किंवा नाही हे बी ठरवू शकतं. याचा अर्थ ते जनावर बंधनमुक्त आहे असा होतो का? मुळीच नाही. ते बंधनामध्ये आहे हे नक्की. आणि म्हणून त्या बंधनाच्या अधीन राहून त्याला जे काही करता येईल त्यानं ते करायला पाहिजे आणि ते करू शकतो. आणि म्हणून नियती जी आहे त्या नियतीला मान्य करून त्याचा स्वीकार करून माणूस स्वतःला जे काही करायचे ते करून दाखवू शकतो. परंतु आपल्या सर्वांना एक गोष्ट माहीत आहे की जीवन हा अनेक अनेक संयोगाचा परिणाम आहे. मी याच देशामध्ये, याच गावामध्ये, याच आईवडिलाच्या पोटी का जन्माला आलो, याचं उत्तर आपण कसं देणार? ती नियतीच म्हणावं लागतं. किंवा मला विशिष्ट संस्कारामध्ये वाढावं लागणं, किंवा एखाद्या विशिष्ट शाळेमध्ये मला शिकायला मिळणं, ज्या वातावरणात मी वाढलो त्यांना जी संधी मिळाली नाही ती एखादी संधी मला मिळणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे काही कार्यकारण भाव असू शकतो. परंतु
ते जे माझ्यासाठी आलं, जे निश्चित झालं, ज्याच्यामधून मला जावं लागतंय, आणि म्हणून ती माझी नियती आहे. कोण्यातरी देशामध्ये वादळ आलं, त्याचा कोण्या समुद्रावर काय परिणाम होतो त्याच्यानुसार त्याच्यापासून शेकडो मैल दूर असलेल्या ठिकाणी काय परिणाम होईल त्या वादळाचा, हे ठरलेलं आहे. किंवा तिकडे 1 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी जी घटना घडलेली आहे त्याचा परिणाम इकडे वर्षभराने पण दिसू शकतो, असं पण या सृष्टीमध्ये होतं. मग ही जी उलथापालथ चालू आहे, जिचा धक्का कुठून बसणार आहे आणि त्याचा परिणाम कुठे कसा येणार आहे हे कोणी सांगू शकत नाही. हे अनंत अनंत संयोगावर अवलंबून आहे. परंतु ते तसं घडणार आहे हे मात्र नक्की, कारण ते घडण्यासाठी बाध्य झालेलं आहे. तशा प्रकारची त्याला गती, तशा प्रकारचा धक्का त्याला मिळालेला आहे आणि ती प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ती विशिष्ट प्रकारे होऊनच राहणार आहे. ही जी गती आहे अनिवार्य, हेलाच आपण त्या ठिकाणी नियती असं म्हणत असतो, की हे आता ठरलं, हे असं नियत झालं. धनुष्यामधून बाण सुटला की तो आता वेग घेणार आणि तो विशिष्ट अंतर कापणार, हे जसं नक्की आहे तसं जे नियत झालेलं आहे ते होऊन राहणार, हे त्या ठिकाणी नक्की आहे. आता खरं तर नियतीसारखा विषय ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर त्यावेळेस खरं तर ही एक मीटिंग टाईप अशा प्रकारची चर्चा व्हायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये नियती ऐकल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले पाहिजे आणि त्या प्रत्येक प्रश्नावरती नियती समजून घेण्याच्या दृष्टीने चर्चा झाली पाहिजे. तेव्हा हा विषय एकदम स्पष्ट होईल असं मला वाटतं. जे काही माझ्या वाट्याला अनिवार्य रूपाने येतं हे का आलं याचं कारण मला माहीत नाही, किंवा माहीत असेल तरी ते मला त्या प्रक्रियेतून जावंच लागतं. असं जे सर्व काही आहे ती माझी नियती आहे. आणि म्हणून या जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा स्वीकाराव्या लागतात जिथं आपलं मत चालत नाही, जिथं आपला निर्णय चालत नाही. त्याचा का हे माझ्या वाट्याला आलं असं आपण म्हणून शोक करत बसल्यास केवळ आणि केवळ दुःखच आपल्या पदरामध्ये पडतं. म्हणून जी नियती आहे, जे घडून गेलं, समजून घेण्यासाठी आपण असं म्हणू शकतो की जे काही घडून गेलंय, जे काही घडलं, तर ती तर कंप्लीट नियतीच मानली पाहिजे. कारण हे असं होणार होतं म्हणून हे असं झालं. आता त्याच्यामधून आपल्याला खूप काही शिकायला भेटेल, खूप काही अनुभव भेटेल. त्याच्या बळावर आपण जीवनामध्ये आणखीन बरंच काही शिकून जीवन सुंदर आपण बनविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू, सगळं करू. परंतु जे काही घडून गेलेलं आहे ती नियती होती, ती तसं होणारच होतं, म्हणूनच ते तसं झालं. अशा पद्धतीने त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. कारण एखाद्या घरी जो बालक जन्माला आला तर त्याचं जे वागणं आहे, त्याचा जो पिंड आहे बनलेला, तर तो कोणी ठरविलं की तो असाच असला पाहिजे? कोणी ठरविलं ते? त्याचं आपण उत्तर काय देणार? आपण तिथे एवढंच म्हणू शकतो की ही नियतीची इच्छा, एवढंच आपण म्हणू शकतो. कोणी ठरवलं? आफ्रिकेमध्ये म्हणजे जे लोक जन्माला येतात त्यांचा कलर, त्यांचं शरीर कसं असावं ही कोणी ठरविलं? ऑस्ट्रेलियामध्ये जन्माला येतात ते कसे असावे
किंवा एकदम बर्फाळ प्रदेशामध्ये जन्माला येतात तिथले कसे असावे, ही काय आहे, वेगवेगळी आहेत का नाही ही माणसं दिसायला, त्यांचा सगळा रंग, त्यांची उंची, त्यांचं दिसणं, हे त्याच्यामध्ये अनेक अनेक बदल आहेत. तर ही काय आहे, ही नियती आहे. विशिष्ट ठिकाणी तो जन्माला आला की त्याचा देह विशिष्ट प्रकारचा राहणार हे ठरलेलं आहे आणि म्हणून ती त्याची नियती आहे. अशा पद्धतीने नियतीच समजून घेतलेली पाहिजे की जे नियत आहे, जे ठरलंय, माझ्या हातामध्ये जे काही आहे, मी जे काही करू शकतो ते मी केलं पाहिजे. करण्याच्या आधीच जर कोणी असं म्हणत असेल की बाबा ही नियतीची इच्छा आहे, मी पडून राहावं ही नियतीची इच्छा आहे, मी आराम करावा ही नियतीची इच्छा आहे, असं जर आपण विचार करू लागलो तर हा विचार अज्ञानपूर्वक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण मी ठरवतो ती नियती कशी असू शकेल, त्याला स्पष्टपणे माझा गुण कारणीभूत आहे आणि मी जर त्याच्यामध्ये चांगला बदल करू शकतो तर मी ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर मग इतका मोठेपण माणसामध्ये आलं पाहिजे की अगदी नियतीलाच पूर्णपणे मान्य करून संपूर्णपणे केवळ जीवनाचा द्रष्टा बनला पाहिजे माणसाने. म्हणजे नियतीचा माझ्यावर कसलाच परिणाम होणार नाही. ते देहावर होईल, मनावर होईल, सगळ्या प्रकारच्या माझ्या इंद्रियावर होईल, सगळ्यावर होईल, पण आतमध्ये मी स्थिर, शांत आणि संयमी कायम राहू शकेल. अशा प्रकारची आत्मस्थिती ज्यावेळेस माणसाला प्राप्त होईल त्यावेळेस नियतीचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. मग सगळ्या नियतीवर त्यावेळेस सोडता येईल, परंतु असं सोडता येणार नाही. म्हणून जे काही निश्चित आहे, अनंत गोष्टी येतात, निश्चित येतात, त्यात आपण बदल करू शकत नाही. आपली नाती असतील, आपलं देह असेल किंवा आपली अनेक प्रकारे सामाजिक सांपत्तिक स्थिती असेल, आपली भौतिक स्थिती असेल, अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनाशी निगडीत आहेत की जेचा आपल्याला स्वीकार करावा लागतो. त्याच्यावर आपली सत्ता चालत नाही. ती नियत आहे, ती निश्चित आहे. तेव्हा त्याचा सहर्ष स्वीकार माणसाला करता आला पाहिजे. या नियतीला सोबत घेऊनच माणूस खऱ्या अर्थाने स्वीकार करूनच खऱ्या अर्थाने जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो, एवढं मात्र नक्की. तेव्हा या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.